इकडे बोरिवली पश्चिम भागातील सायली महाविद्यालय मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांचा सर्वच मतदारांची गैरसोय होते आणि त्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं बघायला मिळालं। रांगेत उभे असलेल्या आणि त्रस्त असलेल्या मतदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। पाचव्या टप्प्यातलं जे मतदान आहे महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा ते आज पार पडतंय। मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघांसाठी खरं तर मतदान पार पडते। आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। सायली कॉलेज जे आहे बोरिवली पश्चिमेला तिथलं हे मतदान केंद्र आपण बघू शकतो। नागरिक जे आहेत ते मोठ्या रांगा नागरिकांच्या लागलेल्या आहेत, मतदारांच्या लागलेल्या आहेत। त्याच रांगेमध्ये आमदार प्रकाश सुर्वे सुद्धा उभे आहेत। मात्र नागरिकांना नेमकं इथे काय वाटतंय, मतदानासाठी किती वेळ झालं उभे आहेत, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, किती वेळ झाला तुम्ही या रांगेमध्ये उभे आहात मतदान करायला? किती? अर्धा तास होत आला। आणि उष्णतेचा त्रास होतोय? आहे, उष्णते आहे। पंखा वगैरे लावण्याची काही व्यवस्था गरज आहे पंखा पाहिजे, थोडे सिनियर सिटीजनना बसण्याची जागा पाहिजे। आणि कुठे आहे बघा ना, घाम बघा सगळ्यांना किती येतोय, त्यांना समजलं पाहिजे। आणि बसण्याची जागा पाहिजे, पाणी पिण्याची काय सोय असलेली पण बरी असते ना काही ठिकाणी। पानी का जग रखना चाहिए था 2-3 जगह पे। हाँ, पानी भी नहीं है। और हे तर पाहिजे, एवढं तापते हे तर थोडं हे तर पाहिजे, फॅन बिन पंखे वगैरे थोडे। नाव पण नाही तिकडे, ते शोधण्यात टाइम वेळ जातोय। जितका वेळ लागला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ लागतोय मतदान। अरेंजमेंट केली पाहिजे ना सर्व। अरेंजमेंट आधीच करायला हवी ना, कारण सिनियरसाठी भरपूर आहे, कोणाला उभा राहायची ताकद नाही इकडे। आणि बसायची काहीच सोय नाही, बसायची तरी सोय पाहिजे, फॅनची सोय पाहिजे। आपण आणखी काही नागरिकांशी बातचीत करूया। दादा, जसं ते म्हणतायत तसं पंख्याची वगैरे व्यवस्था केली आहे का? गरमीचा त्रास प्रचंड होतो आणि सिनियर सिटीजन्सचा त्यांनी त्रास सांगितला, तुम्हाला काय वाटतं? त्रास तर होतो सगळ्यांना, पण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे थोडंफार। आता आम्ही आमच्या इकडचेच सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना थोडं पुढे पाठवून ॲडजस्टमेंट करतोय ना। असं नाही, गरमी तर आहे, सगळ्यांना त्रास होणार, थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे। किती वेळ झाला मतदानासाठी? जास्त वेळ नाही झाला तसं बघायला गेलो तर, तरी किती झाला? अर्धा पाऊण तास झाला। आपण पाहू शकतो की साधारण अर्धा ते पाऊण तास हे नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत आणि त्यांना उष्णतेचा त्रास होतोय। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये, अशा अनेक तक्रारी या नागरिकांनी आपल्याजवळ केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमेय मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।